नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एस-ओ-सी 223, वाय-सी-एम-यू, एस-वाय-बी-ए हा जो विषय आहे याचे ए-टिकेटचा पेपर होणार आहे उद्या. याची तुम्हाला मी आय-एम-पी क्वेश्चन सांगणार आहे. ठीक आहे. फक्त तुम्ही एवढे आय-एम-पी क्वेश्चन जरी वाचले, तरी तुम्ही जे आहे ते आरामात पास होऊ शकता. ठीक आहे. तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये मी सांगेल, की जेवढ्या काही जाती प्रजाती आहेत, भिल्ल समाज, ठीक आहे, आदिवासी समाज, हे सगळे टॉपिक तुम्हाला जे आहेत पूर्ण समाजाविषयी तुम्हाला माहिती वाचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर हिंदू धर्म, ख्रिश्चन, मुस्लिम, ठीक आहे, सर्व धर्म तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, त्यावर तुम्हाला प्रश्न येणारच आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही वेगवेगळे जातीचे प्रकार जसे की माहिया गुंड जाती, ठीक आहे. नंतर याच्यामध्ये अजून आलेला कुठला दुसरी जी जात आलेली आहे, ठीक आहे. ते देखील तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. तसेच शहरी वैशिष्ट्ये, शहराची आधुनिक महाराष्ट्र, आदिवासी चळवळी, ठीक आहे, हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे बघा जातीय स्तराची आणि अस्पृश्यता या घटक जे होते हे तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. मातृवंश परंपरा, ठीक आहे, कुटुंब संस्थेचे कार्य, ठीक आहे. माही गौंड समाज, जेवढे काही समाज भिल्ल समाज असेल, आदिवासी समाज असेल, ठीक आहे. हे सगळं तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जाती आणि आर्थिक बाजू हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर अजून नाती-गोती म्हणजे काय याचा अर्थ, जातीय वैशिष्ट्ये, इतर मागासवर्गीय संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. भाषिक वर्गीकरण आणि भाषिक संबंध हे तुम्हाला याच्यामध्ये माहिती लिहायची आहे. ठीक आहे. नंतर बघा पृथकथा आणि अंतःक्रिया, ठीक आहे. हे तुम्हाला घटक स्पष्ट करायचे आहेत. आदिवासी चळवळ हे झालेलं हे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे असे तुम्हाला आय-एम-पी क्वेश्चन वाचायचे आहेत. मी तुम्हाला दिलेले आहेत तेवढे तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे. हे तुम्हाला उद्या पेपरमध्ये बरंच काही मदत करतील. परत भारतीय नद्या, ठीक आहे. भारतामध्ये जेवढ्या काही नद्या वगैरे आहेत, सगळ्या नद्यांविषयी तुम्हाला माहिती वाचून घ्यायची आहे. त्यावर प्रश्न येतो. ठीक आहे. वंशोत्पत्तीच्या 5 घटकांचे सविस्तर वर्णन तुम्हाला करायचं आहे. अजून ख्रिश्चन धर्माबद्दल तुम्हाला माहिती लिहायची. जसं मी तुम्हाला सांगितलं, सगळ्या धर्मांची तुम्हाला माहिती असायला पाहिजे. विभक्त कुटुंबाची वैशिष्ट्ये. ठीक आहे. नंतर आहे बघा हिंदू विवाहाचे बदलते स्वरूप, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. वर्गनिर्मितीवर इंग्रज शासनाचा प्रभाव जो होता, तो तुम्हाला याच्यामध्ये त्याच्याबद्दल माहिती तुम्हाला लिहायची आहे. नंतर माह्या गोंड जमातीची तुम्हाला माहिती लिहायची आहे. तोडा आणि कोरकू जमातीवर, जीवन पद्धतीवर आधुनिक परिणाम लिहायचा आहे. तोडा समाज, कोरकू समाज, ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं, पूर्ण समाजाची तुम्हाला माहिती वाचून घ्यायची आहे. ठीक आहे. आधुनिक खेड्यातील समस्या कुठल्या-कुठल्या ते देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अ, शहराची व्याख्या सांगायची आहे. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना म्हणजे काय हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. प्राचीन ग्रामसभांच्या विघटनाची तुम्हाला कारणे सांगायची आहे. ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अजून भारतीय नाट्य झालेलं आहे आपलं. बौद्ध धर्म देखील तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर विभक्त कुटुंब, बालविवाह प्रथा रूढ होण्यामागची कारणे, ठीक आहे. बालविवाह पद्धत, मुस्लिम विवाहाचं देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अजून भारतातील माडिया गोंड जे धर्म आहे, ठीक आहे. जी जमात आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. वारली आदिवासी जमातीबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे. भिल्ल पंचायत, कोरकू आदिवासी, जमीन मालकाच्या स्वरूपावर खेड्यांचे प्रकार, जाती व वर्ग यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. जात कशाला म्हणायचं, वर्ग कशाला म्हणायचं, ठीक आहे. महाराष्ट्रातील पंचायत राज्याची त्रिसूत्री, ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ग्रामीण भारतातील कुटुंबाचे कर्ज काढण्याचे एक वेगवेगळे मार्ग तुम्हाला सांगायचे आहेत. कुठले-कुठले मार्ग असतात, कुठले-कुठले असतात, सावकारकी वगैरे, वगैरे बँका, ठीक आहे. हे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. मध्ये झालं आपलं. अजून समोर बघूया आपण. भाषेचे वर्गीकरण व भाषिक संबंध हे देखील तुम्हाला सांगायचं आहे. नाती-गोतीचा अर्थ सांगायचा आहे. जाती व्यवस्था, ठीक आहे. हेच आपण झालेलं आहे, आत्ता बघितलं आपण. कुटुंब संस्था वगैरे, मातृवंश परंपरा, ठीक आहे. मध्ययुगीन खेडी हे तुम्हाला सगळं वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. सगळ्या समाज वगैरे तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. पृथकथा आणि अंतक्रिया, ठीक आहे. हे देखील वाचून घ्यायचं आहे. अजून बघूया आपण याच्याकडे अजून दुसरं कुठलं. आंतरविवाहाचे प्रमुख 5 गट, ठीक आहे. आंतरविवाह कशाला म्हणायचं, ठीक आहे. ते देखील मातृसत्ता कुटुंब आणि पितृसत्ता कुटुंब हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. इस्लाम धर्माबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोरकू जमात, वरली जमात, आदिवासी जमात, ठीक आहे. भारतीय आदिवासींच्या भाषा किती गटात विभागल्या आहेत हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ग्रामसंस्थेची प्रमुख कामे तुम्हाला स्पष्ट करायची आहे. अजून ग्रामीण कुटुंब हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ग्रामीण समाज व शहरी समाज यातील तुम्हाला फरक लिहायचा आहे. ठीक आहे. ग्रामीण समाज कशाला म्हणायचं, शहरी समाज कशाला म्हणायचं, हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे बलुतेदारी पद्धत, ठीक आहे. हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. खेड्यांच्या विकासासाठी ग्रामगौरव प्रतिष्ठानने कोणती उद्दिष्टे बाळगली हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो हे असे आय-एम-पी क्वेश्चन आहेत 20 ते 25 तुम्हाला मी सांगितले. हे सगळे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे उद्याच्या पेपरसाठी. मित्रांनो तुम्हाला जर काही आय-एम-पी क्वेश्चन पी-डी-एफ वगैरे पाहिजे असेल, तर तुम्ही हे आपलं ॲप्लिकेशन आहे, परीक्षित अभ्यास ए टू टॉप, ठीक आहे. हे तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. प्ले स्टोअरवरती हे ॲप्लिकेशन अवेलेबल आहे आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक सुद्धा दिलेली आहे ॲप्लिकेशनची. तुम्ही ते डाउनलोड करू शकता. ठीक आहे.
तर अशाही मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.